महाराष्ट्रात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अशी गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलाकाकड या गावामध्ये महाराजांचा एक पुतळा काही लोकांनी बसवलेला होता. तो पुतळा रातोरात काढायचा किंवा उकडून फेकून द्यायचा प्रयत्न काही लोक करत होते आणि या गोष्टीला विरोध करण्यासाठी काही स्त्रिया मैदानात उतरल्या आणि त्यांनी तो पुतळा वाचवायचा प्रयत्न केला. हा पुतळा वाचवायचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांच्यावरच त्या जमावांना हल्ला केला आणि अक्षरशः स्त्रियांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण केली. यामध्ये संजीवनी वाघ नावाच्या एका स्त्रीला जबरदस्त मारहाण झालेली आहेच, याशिवाय त्यांचे कपडे देखील फाटलेले आहेत. या सगळ्या गोष्टी शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अलीकडे पलीकडे घडतायत. हे सगळं अतिशय वाईट आहे आणि हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आणि हे सगळं होतंय जातीच्या राजकारणातून. एकमेकाची जात माझी श्रेष्ठ की तुझी श्रेष्ठ या भावनेतून हे सगळं घडलंय. यामध्ये या चिखलाकाकड गावच्या सरपंचाच्यावर आरोप होतोय. नेमकं काय काय घडलंय आणि आत्ता सध्या चिखलाकाकडमध्ये काय परिस्थिती आहे हे सगळं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर 18 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी या चिखलाकाकड हे जे गाव आहे बुलढाणा जिल्ह्यातलं, या गावामध्ये एका जागेवरती जी मोकळी जागा होती, या जागेवरती अज्ञात लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अर्धाकृती असा पुतळा बसवला आणि गावच्या सरपंचांचा आणि गावातल्या एकूणच सगळ्या लोकांचा या पुतळ्याला विरोध होता. त्यामुळे गावातल्या लोकांनी असा प्रयत्न केला की हा पुतळा जसा रातोरात बसवला अज्ञात लोकांनी, तसा तो पुतळा काढून टाकायला पाहिजे. आणि त्यासाठी मग तो काढला जाणार होता. त्याच्याबरोबर अगोदर तिथे काही स्त्रिया आल्या आणि त्यांनी तो पुतळा वाचवायचा प्रयत्न केला. गावच्या लोकांचं असं म्हणणं होतं की हा पुतळा चुकीच्या जागेवर बसवलाय आणि हा पुतळा बसवल्यामुळं एकूणच जे काही सण समारंभ साजरे केले जातात, जे काही गावचे कार्यक्रम होतात, त्या सगळ्या कार्यक्रमाची अडचण होणार आहे, म्हणून तो पुतळा काढायचा आहे. या महिलांनी हा पुतळा वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळेला हे सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि या वेळेला तिथल्या जमावांनी, या जमावामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर महिला होत्या, त्यांनी या स्त्रियांना मारहाण केली. यावेळी भरपूर शिवीगाळ करण्यात आली, स्त्रियांना मारहाण करण्यात आली. याच्याबद्दलचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. यामध्ये हा पुतळा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये होत्या शिवसेना UBT गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख बुलढाण्याच्या. त्यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे. त्यांचं नाव संजीवनी वाघ असं आहे, ज्यांना मारहाण झालेली आहे, ज्यांचे कपडे देखील फाटलेले आहेत. आणि याशिवाय इतर काही महिला होत्या, त्यांना देखील मारहाण झालेली आहे. या महिलांचं असं म्हणणं आहे की यावेळेला इथं पोलीस तैनात होते, 4 पोलीस समोर होते, पण तरी देखील गावच्या जमावानं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यावेळेला पोलिसांनी त्यांना मदत केली नाही. 4-5 जण महिलांनी तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावी. याशिवाय आत्ता सध्या तिथे पोलिसांचा मोठा जमाव आहे, पण तरी देखील प्रत्यक्ष ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला पोलीस असताना देखील पोलीसमध्ये पडले नाहीत. संजीवनी वाघ यांनी नंतर आरोप केला की हे सगळं चिखलाकाकड गावच्या सरपंचांनी आणि सरपंचांच्या यांच्या आदेशानं घडून आणलंय आणि यासाठी ह्या समोरचा सगळा जमाव आहे तो त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी वाटच बघत होता. आता ही घटना घडून गेल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरातून लोक जात आहेत, शिवप्रेमी जात आहेत, मराठे जात आहेत. कारण या संजीवनी वाघ यांनी एक अपील केलेली होती की हा पुतळा वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी बुलढाण्यामध्ये जावं आणि त्यानुसार अनेक लोक तिथे जात आहेत. आजी माजी आमदार तिथे पोहोचले, इतर अनेक महत्त्वाचे शिवसेना UBT गटाचे कार्यकर्ते पोहोचले. आता त्या सगळ्यांनी तिथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं होतं की जोपर्यंत जे समोरचे आरोपी आहेत, ज्यांनी या महिलांना मारहाण केली, त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. याशिवाय आजच थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील तिथे पोहोचले. त्यांनी देखील एक भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कायदा हातात घेण्यासाठी आम्हाला तुम्ही जबरदस्ती करू नका. आम्ही जर हातात दांडे घेतले तर काय परिस्थिती निर्माण होईल याबद्दल ते बोलले. ते म्हणाले की महाराजांच्या बद्दलचा एवढा तिरस्कार या लोकांच्या मनात का आहे हे मला समजत नाही. याशिवाय त्यांनी सांगितलं की 307 कलम म्हणजे या स्त्रियांची हत्या करण्याचा गुन्हा या सगळ्यांच्यावरती लावला पाहिजे आणि सर्वांना लगेच अटक केली पाहिजे, अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली. त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आणि ते असंही म्हणाले की बुलढाणा कमी पडेल जर सगळे मराठे बुलढाण्यामध्ये घुसले तर. सध्या चिखलाकाकड गावामध्ये शांतता आहे, पण तरी देखील ही शांतता तणावपूर्ण आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा तेही शिवजयंतीच्या दिवशी हटवला जाणं किंवा त्याचा कोणताही सन्मान न करणं ही धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाज वाटेल अशी गोष्ट आहे. तिथे कुठलीही जात असू दे, कुठलाही धर्म असू दे, ही गोष्ट महाराष्ट्राच्या भूमीवरती होणं हे मुळात मान्यच नाही. आणि बुलढाणा ही तर जिजाऊंची भूमी आहे. जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजाला झाला, बुलढाण्याच्या भूमीत झाला. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा महाराजांच्या बद्दलचा द्वेष दिसणं हे अत्यंत लाजिरवाण होतं, पण तरीही ही गोष्ट घडून गेलेली आहे. सध्याची इथली परिस्थिती अशी आहे की शांतता तणावपूर्ण असली तरी पुतळा हटवलेला नाही, पुतळा अजूनही तिथं आहे. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की पुतळा हटवू देणार नाही.
खरं तर या गोष्टीवरती गावातल्या लोकांनी, सरपंचांनी आणि इतर ज्यांनी कोणी पुतळा बसवलाय त्यांनी सामंजस्यानं तोडगा काढायला पाहिजे होता. महाराजांचा विषय होता, महाराजांची जयंती होती. खरं तर पुतळ्याचा सन्मान करून जर जागा योग्य नव्हती तर जागेवरून दुसऱ्या जागेवरती पुतळा हलवला असता किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय गावानं सामंजस्यानं घेतला असता तर ही गोष्ट चिघळली नसती आणि एवढी मोठी झाली नसती. जे काही या गावातल्या काही लोकांनी, ज्या काही समाजकंटकांनी केलंय ते अत्यंत घातक आहे, वाईट आहे आणि त्यामुळे एक चुकीचा पैंदा देखील पडू शकतो. स्त्रियांच्यावरती हात उचलणं किंवा स्त्रियांना पब्लिकली मारहाण करणं, भलेही ती मारहाण स्त्रियांनी दुसऱ्या केली असली तरी देखील ती वाईटच होती आणि ती करण्याची पद्धत, ते जे व्हिडिओ आहेत ते देखील वाईटच होते. एवढं आम्ही या ठिकाणी सांगतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आमचंही एवढंच मत आहे की सामंजस्याने या प्रश्नाचा निकाल लावावा. कुणी हा विषय ताणवू नये, वाढवू नये. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि त्याच्याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित करता कामा नये. या ठिकाणी इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गर्जना मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.